नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न आता आपला भाग 10 पर्यंत झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 11 ला सुरुवात करणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. भारतीय संविधानाचा भाग 11 हा संघराज्य आणि राज्य यामधील संबंध सांगणारा आहे आणि त्यामध्ये विशेषतः 2 प्रकरण आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 1 बघणार आहोत, ज्यामध्ये वैधानिक संबंध आणि त्यांच्या अधिकारांची विभागणी आपल्याला अनुच्छेद 245 ते 255 पर्यंत बघायची आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वैधानिक संबंध स्पष्ट आहे. सोप्या भाषेत कोणत्या विषयावर कोण कायदा बनवू शकते आणि तो कायदा कुठे लागू होऊ शकतो या संबंधीचे नियम या अनुच्छेदामध्ये किंवा या प्रकरणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि हा जो प्रकरण आहे हे भारतीय संघराज्य प्रणालीला कणा आहे, जे अधिकारांची स्पष्ट विभागणी करते. आणि मग त्यामधलं अनुच्छेद आपल्याला काय सांगतं, काय तरतूद आहे हे देखील आपण आता जाणून घेऊ. त्याच्यामधलं पहिलं जो भाग आहे, जो अनुच्छेद 245 आणि 246 सांगतो, जे आपल्याला मूलभूत चौकट दर्शवते, ज्यामध्ये ही 2 अनुच्छेद अधिकार विभागणीचा पाया ठरतात. मग अनुच्छेद 245 सांगतं की संसदेने आणि त्यांच्या राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती सांगणारं हे कलम आहे, ज्याच्यामध्ये हे कलम क्षेत्राधिकार ठरवते आणि संपूर्ण भारतासाठी किंवा भारताच्या कोणत्याही भागासाठी कायदा बनवू शकते. मग संसदेचा कायदा भारताबाहेरील भारतीय नागरिक आणि त्यांच्या मालमत्तेलाही लागू होऊ शकतो. तर अशी ही माहिती आपल्याला 245 अनुच्छेद देतं आणि ज्यात राज्य विधानमंडळ फक्त त्या संबंधित राज्यापुरता किंवा राज्याच्या कोणत्याही भागापुरता कायदा बनवू शकते. म्हणजे असे 2 अधिकार संसदेसाठी आणि राज्याच्या विधानमंडळासाठीची माहिती देणारी ही आहे, ज्यामध्ये संसद संपूर्ण भारतासाठी किंवा भारताच्या कोणत्याही भागासाठी कायदा बनवू शकतं आणि राज्य विधानमंडळ ते त्या संबंधित राज्यापुरतं किंवा राज्याच्या कोणत्याही भागापुरतं कायदा बनवू शकतं. याबाबतचं उदाहरण सांगताना संसदेने केलेला आयकर कायदा, इन्कम टॅक्स ऍक्ट संपूर्ण देशाला लागू होतो. तर महाराष्ट्र विधानसभेने केलेला महाराष्ट्र दारूबंदी कायदा फक्त महाराष्ट्रात लागू होतो. तर अशी विभागणी आपल्याला ह्या 245 मध्ये बघायला मिळते, जी मूलभूत चौकट आपल्याला दर्शवते. मग मूलभूत चौकट दर्शवणारा अजून एक अनुच्छेद म्हणजे 246, ज्यामध्ये संसदेने आणि राज्याच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्याचे विषय स्पष्ट करते. मग हे अनुच्छेद विषयांनुसार अधिकाराची विभागणी करते. मग हे अनुच्छेद संविधानाच्या 7व्या अनुसूची सोबत वाचले जाते. त्यात 3 सूची आहेत, ज्यामध्ये पहिली सूची सांगते संघ सूची, युनियन लिस्ट. यावर फक्त संसद कायदा करू शकते. उदाहरणार्थ संरक्षण, रेल्वे, परराष्ट्र व्यवहार, चलन याबाबतची माहिती आपल्याला संघ सूचीमध्ये मिळते. दुसरी सूची आहे ती राज्य सूची म्हणजे स्टेट लिस्ट. यावर सामान्य परिस्थितीत फक्त राज्य विधानमंडळ कायदा करू शकते, जसं पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती, स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतची माहिती आपल्याला ह्या राज्य सूची मार्फत कायदा करू शकते. आणि तिसरी अनुसूची दर्शवते ती समवर्ती सूची. यावर संसद आणि राज्य यांची विधानमंडळ दोन्ही कायदा करू शकतात. उदाहरणार्थ शिक्षण, जंगल, विवाह, फौजदारी कायदे. तर अशा पद्धतीची या विभागणी आपल्याला ह्या 3 सूचींच्या मार्फत समजते, ज्यात संसद म्हणजे संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशी विभागणी आपल्याला या सूचींच्या मार्फत बघायला मिळते, जी अनुच्छेद 246 मध्ये सांगितलेली आहे आणि ज्यामध्ये कायद्यांचं विभाजन, कायद्यांच्या विषयांचं विभाजन या सूचींमार्फत स्पष्ट होतं. यानंतरचे पुढचे अनुच्छेद आहेत ते म्हणजे 247 आणि 248, जे आपल्याला संसदेचे विशेष आणि अविशिष्ट अधिकार सांगतं, ज्यामध्ये हे अनुच्छेद केंद्र सरकारला अधिक बळकट बनवतात. मग अनुच्छेद 247 नुसार विवक्षित अतिरिक्त न्यायालयांची स्थापना, संसदेने स्वतःच्या कायद्यांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे. तर ही याची तरतूद आपल्याला 247 मध्ये बघायला मिळते. आणि 248 सांगतं विधी विधानाचे अवशिष्ट अधिकार, ज्यात हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे, जो विषय वर दिलेल्या 3ही सूचींपैकी म्हणजे संघ, राज्य किंवा समवर्ती या कशातही समाविष्ट नाही, त्या विषयावर कायदा बनवण्याचा अनन्य अधिकार फक्त आणि फक्त संसदेला असतो. मग उदाहरण जेव्हा संविधान बनले तेव्हा सायबर कायदे किंवा अंतराळ तंत्रज्ञान हे विषय अस्तित्वात नव्हते. हे अविशिष्ट अधिकार म्हणून संसदेकडे जातात.
तर अशा पद्धतीचे हे अधिकार संसदेला आहे आणि याची तरतूद आपल्याला 248 मध्ये बघायला मिळते. आता काही जे कलम आहे ते राज्य सूचीतील विषयांवर संसदेचा अधिकार अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय असेल याची तरतूद सांगते. काही विशेष परिस्थितीमध्ये संसद राज्य सूचीतील विषयांवरील कायदा करू शकते. मग 249 काय सांगतं की राष्ट्रीय हितासाठी जर राज्यसभेने उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव संमत केला की राष्ट्रीय हितासाठी संसदेने राज्य सूचीतील एखाद्या विषयावर कायदा करणे आवश्यक आहे तर संसद तसा कायदा करू शकते आणि हा कायदा 1 वर्षासाठी वैध असतो. पण दरवर्षी ठराव पास करून तो पुढे वाढवता येतो. तर हे विशेष अधिकार आपल्याला बघायला मिळतात. जर राष्ट्रीय हितासाठी जर एखादा कायदा करणे जर गरजेचे वाटत असेल तर संसदला तो अधिकार आहे आणि ते तसा अधिकार 1 वर्षासाठी ते करू शकतात आणि तो त्याची वैधता देखील पुढे वाढवता येते. आणि 250 सांगतं आणीबाणीच्या काळात जेव्हा देशात राष्ट्रीय आणीबाणी इमर्जन्सी लागू असते तेव्हा संसद राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. मग आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यांनी हा कायदा आपोआप संपुष्टात येतो. तर अशा परिस्थितीमध्ये आणीबाणीच्या काळामध्ये जी संसदला विशेष अधिकार आहे, जे विशेष विषयांवर कायदा करू शकता, त्याची माहिती, त्याची तरतूद आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते. तर अशा पद्धतीचे राज्य सूचीतील विषयांवर संसदेला विशेष अधिकार सांगणारे हे कलम म्हणजे 249 आणि 250 आपल्याला सांगतात. आणि त्यासोबतच पुढचं अनुच्छेद जे आहे 252, ज्यामध्ये 2 किंवा अधिक राज्यांच्या संमतीने जर विधानमंडळाने ठराव पास करून संसदेला विनंती केली तर संसद त्या राज्यांसाठी राज्य सूचीतील विषयांवर कायदा करू शकते. मग याचं उदाहरण सांगताना अनेक राज्यांनी मिळून वन्यजीव संरक्षण कायदा 1972 करण्यासाठी संसदेला विनंती केली होती, कारण जंगले हा विषय तेव्हा राज्य सूचित होता आणि तो नंतर समवर्ती सूचित हलवण्यात आला. म्हणजे असे विशेष अधिकार जे राज्य सूचीमध्ये आहेत ते वेगवेगळ्या त्याची विभागणी आपल्याला, त्याचा तरतूद आपल्याला ह्या. तर अशा पद्धतीने राज्य सूचीतील संसदेला विशेष अधिकार सांगणारे हे 3रं अनुच्छेद आहे. आणि पुढचं अनुच्छेद जे आहे ते आपल्याला सांगतं आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी. आंतरराष्ट्रीय करार किंवा अधिवेशनांची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेला राज्य सूचीसह कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार असतो. मग यावरचं उदाहरण सांगताना हवामान बदलातील पॅरिस कायदा लागू करण्यासाठी संसदेने कायदा केल्यास तो राज्यांना प्रदूषण नियंत्रणाबाबत बंधनकारक असेल. तर अशी आंतरराष्ट्रीय कराराची देखील अंमलबजावणी करण्याचा अधिकार आपल्याला संसदेला आहे हे बघता येतं ते अनुच्छेद 253 मध्ये. मग यातला चौथा भाग जो आपल्याला कायद्यांमधली विसंगती सांगणारा अनुच्छेद आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्याच्या कायद्यात वाद होतो तेव्हा काय होतं त्याची माहिती देणारी ही पुढची कलम आहेत. त्यामध्ये अनुच्छेद 251 सांगतं की अनुच्छेद 249 आणि 250 मध्ये केलेल्या कायद्यांमधील विसंगती जर आढळली तर त्यावेळेस जर संसदेने राज्य सूचीवर कायदा केला आहे आणि त्याच विषयांवर राज्यांचाही कायदा असेल तर संसदेचा कायदा वरचढ ठरेल आणि राज्याचा कायदा निष्क्रिय होईल. हे सांगणारं कलम म्हणजे 251 आहे. आणि याच्यानंतरचं विसंगती आल्यानंतरची काय तरतूद आहे हे सांगणारं दुसरं अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 254. ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की समवर्ती सूचीमधील विसंगतीवर असलेले तरतूद, ज्यामध्ये हा सर्वात महत्वाचा विसंगतीचा नियम दर्शवणारं अनुच्छेद आहे जो समवर्ती सूचीसाठी लागू होतो. यामध्ये समवर्ती सूचीतील एकाच विषयावर केंद्र आणि राज्य या दोघांचाही कायदा असल्यास केंद्राचा कायदा वरचढ ठरेल आणि राज्याचा कायदा हा मर्यादेपर्यंत रद्द मानला जाईल. तर असा हा त्याबाबतचा नियम आहे. आणि याला अपवाद बघता जर राज्याच्या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असेल तर मात्र केंद्राचा कायदा असूनही त्या राज्याचाच कायदा लागू राहील. हा अपवाद या अनुच्छेदाला आहे. किंवा समवर्ती सूचीमध्ये विसंगती आली तर त्याला हा अपवाद लागू राहील. आणि अपवादाचा अपवाद सांगताना राष्ट्रपतींची मंजुरी मिळूनही संसदेला नंतर त्याच विषयावर नवीन कायदा करून किंवा आधीच्या कायद्यात बदल करून राज्याच्या कायद्याला निष्क्रिय करण्याचा अधिकार देखील या संसदेला आहे. म्हणून हा अपवादाचा अपवाद म्हणून आपली ही तरतूद आपल्याला 254 मध्ये बघायला मिळते. मग यानंतरचं पुढचं कलम जे सांगतं आपल्याला शिफारसी व पूर्व मंजुरी, जे आपल्याला 255 मध्ये बघायला मिळतं, ज्यात काही कायदे जे पैशांशी संबंधित असले तर ते कायदे मांडण्यापूर्वी राष्ट्रपती किंवा राज्यपालांची पूर्वसंमती लागते. जर अशी संमती घेतली नसेल
पण कायदा पास झाल्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी त्याला अंतिम मंजुरी दिली तर तो कायदा केवळ पूर्वसंमती नव्हती म्हणून अवैध ठरणार नाही. तर हा एक कार्यपद्धतीतील दोष मानला जातो. तर अशा पद्धतीची ही तरतूद किंवा शिफारसींपूर्व मंजुरीच्या बाबतीतली तरतूद सांगणारा अनुच्छेद म्हणजे 255. या संबंधित असलेल्या केस स्टडी आणि सिद्धांत देखील आहेत, ज्यामध्ये समवर्ती सूचीबाबत विसंगतीवर आधारित केस स्टडी होती. समजा शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय आहे आणि संसदेने एक कायदा केला होता की देशातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची फी 10 लाखांपेक्षा जास्त नसावी. मग महाराष्ट्र सरकारने कायदा केला की राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजची फी 12 लाख असू शकते. मग याचा परिणाम काय झाला? येथे थेट विसंगती आहे की आपल्याला संसद सांगते की 10 लाखाच्या वर नको आणि महाराष्ट्रातला राज्याचा कायदा सांगतो की 12 लाख असू शकते. मग ही विसंगती आहे. त्यावेळेस केंद्राचा कायदा वरचढ ठरेल आणि महाराष्ट्राचा कायदा 12 लाखापर्यंतच्या मर्यादेपर्यंत रद्द होईल. मग याला अपवाद जर असेल, पण जर महाराष्ट्र सरकारने हा 12 लाखाचा कायदा पास करून राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवली आहे आणि राष्ट्रपतींची सही देखील केली आहे, तर फक्त महाराष्ट्रापुरता हा 12 लाखाचा नियम लागू राहील, जरी केंद्राचा कायदा 10 लाखांचा असला तरी. तर अशा पद्धतीचं उदाहरणासह आपल्याला जर विसंगती आली तर काय परिणाम होऊ शकतात हे सांगणारं हे उदाहरण होतं. आणि याच्यावरचं न्यायालयीन सिद्धांत सिद्ध करणारं एक उदाहरण आपण बघूयात, ज्यामध्ये कायद्याचा गाभाचा सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो. अनेकदा एखादा कायदा वरचढ पाहता दुसऱ्याच्या सूचीत हस्तक्षेप करतो असे वाटते. मग अशा वेळी न्यायालय कायद्याचा खरा हेतू किंवा गाभा काय आहे हे तपासणं तेवढंच महत्वाचं ठरतं. मग त्यामध्ये एक केस स्टडी होती, प्रफुल्ल कुमार मुखर्जी विरुद्ध बँक ऑफ कॉमर्स, 1947 मधली ही घटना, ज्यामध्ये वाद होता की बंगाल सरकारने सावकारीवर कायदा केला जो राज्य सूचीचा विषय होता, पण या कायद्याचा परिणाम प्रॉमिसरी नोट्सवर झाला जो संघ सूचीचा विषय होता. मग याचा निकाल लागताना असंच जाहीर करण्यात आलं की न्यायालयाने ठरवलं की कायद्याचा मुख्य गाभा हा सावकारी हाच आहे, तो राज्याचा अधिकार आहे. मग प्रॉमिसरी नोट्सवर झालेला परिणाम हा केवळ अनुषंगिक आहे, त्यामुळे हा कायदा वैध ठरवण्यात आला. मग याचं राज्य सरकार दारूबंदी कायदा करते, याचा परिणाम दारूच्या आयातीवर होतो. मग जो केंद्र सूचीचा विषय आहे तरीही कायदा वैध ठरेल, कारण कायद्याचा गाभा हा सार्वजनिक आरोग्य आणि दारूबंदी हा आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा विसंगती येतात त्यावेळेस सिद्धांत तपासले जातात, त्यातला गाभा तपासला जातो आणि त्यावर निर्णय घोषित केला जातात आणि योग्य तो कायदा काय असेल हे ठरवलं जातं. अजून एक सिद्धांत सांगणारं हा सिद्धांत व्यापलेल्या क्षेत्रांबाबतचा आहे, ज्यामध्ये समवर्ती सूचीसाठी वापरला जातो. जर संसदेने समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर इतका सविस्तर आणि परिपूर्ण कायदा केला असेल, राज्यासाठी कायदा करायला जर जागाच उरली नसेल, तर राज्याचा कायदा जरी तो केंद्राच्या विरोधात नसला तरी लागू होणार नाही. मग याचं उदाहरण बघताना जर केंद्राने मोटार वाहन कायद्यात हॉर्न कसा असावा यावर सविस्तर नियम बनवले असतील, तर राज्याला हॉर्नचा आवाज वेगळा असावा असा कायदा करता येणार नाही, कारण केंद्राने ते क्षेत्र आधीच व्यापलेले आहे. मग अशा पद्धतीचं सांगणारं संघ राज्य आणि राज्य यातील संबंध सांगणारं आणि त्यातल्या त्यात वैधानिक संबंध सांगणारं, त्यांची अधिकारांची विभागणी करणारं हे प्रकरण 1 जे भाग 11 मध्ये समाविष्ट झालं आहे ते आपण बघितलं. मग त्याचं सारांश किंवा निष्कर्ष काढताना आपण असं म्हणू शकतो की भारतीय संविधानाने वैधानिक अधिकाराचे एक मजबूत केंद्रीय चौकटीसह संघराज्य मॉडेल स्वीकारले आहे. अनुच्छेद 246 नुसार अधिकारांची विभागणी 3 सूचीमध्ये केली असली तरी अनुच्छेद 248 आणि आणीबाणी, राष्ट्रीय हित, आंतरराष्ट्रीय करार यासारख्या तरतुदींद्वारे संसदेला अधिक अधिकार दिले आहे. तसेच वादाच्या परिस्थितीत केंद्राचा कायमच वरचढ ठरतो अशी तरतूद सांगणारा हा भाग 11 मधलं प्रकरण 1 होतं. तर तो निश्चितच तुम्हाला आवडला असेल आणि समजलाही असेल. तर नेहमीप्रमाणे त्याच्यावर मी झालेल्या भागावर मी 3 प्रश्न घेऊन आले आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 245 कोणत्या विषयांशी संबंधित आहे? दुसरा प्रश्न, आयकर कायदा कोणत्या संस्थेने केला आहे? तिसरा प्रश्न, शिक्षण कोणत्या सूचीत आहे? तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. त्या उत्तराच्या मार्फत आम्हाला समजतं आणि तुम्हाला देखील समजत असेल की संविधानाचा भाग हा तुमच्यापर्यंत खरंच पोहोचला आहे की नाही. तर निश्चितच याचीही उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये द्याल याची खात्री आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 11चं प्रकरण 2 बघणार आहोत, जे प्रशासकीय संबंध दर्शवणार आहे. तर निश्चितच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य आणि ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.